अंतिम 3 मध्ये पोहोचलाय. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिला तर मग जीवदान 11 बॉलिंग्स अमोल तळेकर यांचा संघ आपण पाहिला. परंतु या संध्याकाळच्या सत्रातून कुठला संघ एक पुढे येईल याच्याकरता हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. दोन्ही टीमला देतो आम्ही पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून बेस्ट ऑफ लक शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती विश्वनाथ जाधव, विकेश खरपडे ऑन स्ट्राइक. ऑन स्ट्राइक इन वरती संतोष वळवी. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलंय डीप काऊ कॉर्नर च्या वरून सरळ सीमा रेषा पार. षटकार 6. काय जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला तर एक मोठा विकेटच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. षटकारांना धाव फलक पोचले गेले 6 आकड्यावरती. परंतु दुसरा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला. हा आहे कमबॅक आणि निश्चितच तो आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हातांनी ऑफ ड्राईव्ह केले. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धाव फलक पोचला जाईल 8 या आकड्यावरती. सुरुवात खूप चांगली झाली आहे ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव टीम करता. धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. 1 धाव ही वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. 9व्या धावसंख्येवरती पोहोचला गेला धाव फलक. इथून मात्र एक सिंगल पूर्ण केली. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती असणार आहे संतोष वळवी. निश्चितच मागच्या 2 दिवसामध्ये काय जबरदस्त अंपायरिंग केली, आजच्या दिवसामध्ये देखील चांगली अंपायरिंग केली आहे. एक प्लस बाजू त्याच्याकडनं जरूर पाहायला मिळेल, कारण या संपूर्ण मैदानाचा त्याने आराखडा घेतलाय. ओहो, वेगवान बॉल होता. अगदी वेगामध्ये बीट केलं गेलं. बॅटरचा आपण माइंडसेट या ठिकाणी ओळखलं तर निश्चितच म्हणायला काही हरकत नाही. अगदी बॅटर जो होता तो टप्प्याचा वेट करण्याच्या पोझिशन मध्ये होता, परंतु बॉल आपण पाहिला तर अगदी वेगाने निघून गेला. ही व्हेरिएशन, ही विविधता विश्वनाथ जाधवच्या बॉलिंग वरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगवान बॉल होता. 22च्या स्वरूपामध्ये निश्चितच ही धाव मात्र मिळेल. या एका धावेने धाव फलक पोचले गेले 10च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो या ठिकाणी संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात बिनबाद 10. 3 ओव्हरचा मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. इथून मात्र अजून 2 षटकं असतील. दुसरं षटक टाकण्याकरता प्रेम सावर या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. भरपूर उंची आहे आणि त्याचा फायदा निश्चितच बॉलिंग मध्ये हा घेतला जातो. शॉर्ट रनअप आहे, परंतु वेग भन्नाट. पहिला बॉल तेज तरार, दिशा भरकटली गेली आहे. वाईट बॉल. 2 धावा मिळतील. 22 वर्सेस ही वाईट. मिस्टर एक्स्ट्रा जो धावा बनवत असतो आणि यावेळेस त्या धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथून लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. जर तुम्ही मिस्टेक कराल तर निश्चितच त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट समोरची टीम उचलेल, यात काही शंका नाहीये. ब्लॉकल मध्ये चेंडूच्या हातांनी समोरच्या दिशेने स्लाइस केलं. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून केला गेला. चेंडूची फेकी हो कार्पेटच्या साहाय्याने आली होती. 2 धावा अगदी इथून सहजपणे ह्या पूर्ण केल्या गेल्या. इथून जर सक्सेस प्राप्त करायचं असेल तर मग चांगला धावफलक उभा करावा लागेल ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघाला.
ओहो, पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी केल्या जातील. निश्चितच एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हे दोन केल्या जातील. निश्चितच एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके येत नाहीत, परंतु सिंगल डबल जी लाईफ लाईन आहे ना ती ऑन ठेवलंय आणि त्याच कारणास्तव धावफलक जे आहे ते थोडंसं हलतं ठेवलंय. दोन्ही खेळाडूंना ठाऊक आहे 30 ते 35 धावा जरी आपण धावफलकावरती जोडल्या तर एक चांगली फाईट आपल्याला करता येईल. यावेळेस समोरच्या दिशेने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच हा षटकार असणार आहे. कारण ज्यावेळेस ॲपेट घेतला गेला त्यावेळेस निश्चितच मी तर म्हणेन सीमारेषेच्या बाहेरून जी उडी घेतली तरी सुद्धा आम्ही चेक करू, कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. षटकार आहे कारण आपण पाहिला तर चांगले स्पोर्ट्स स्पिरिट देखील दाखवली होती. लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने, कारण त्याला देखील ठाऊक होतं फिल्डिंग खूप चांगली झाली होती, परंतु हलकासा पाय जो आहे तो सीमारेषेला स्पर्श झाला आणि तिथून मात्र एक चांगला प्रयास, चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला होता. षटकातील पुढील बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला दोन क्षेत्ररक्षक पुढे आलेत. 2 धावा ह्या वेगाने पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 26 आकड्यावरती. चला यानंतर ड्रॉ देखील आम्ही करणार आहोत. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि बदल ही काळाची गरज आणि निश्चितच तो बदल या ठिकाणी केला गेला. कारण अगोदरच्या बॉलवरती धावा खूप चांगल्या आल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत रुपेश, चांगले फिल्डिंग यावेळेस आणि धावफलक आपण पाहिला तर एका धावेने पोहोचले गेले 27 आकड्यावरती. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघानं. अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. इथून पाहूया कुठला गोलंदाज पुढे येईल. विकास गांगडे याच्याकडे चेंडू जो आहे तो स्फूर्त केला गेला, त्याच्यावरती यावेळेस विश्वास जो आहे कर्णधाराने दर्शवलाय. इथून मात्र त्याला कमबॅक करावा लागेल की मग जी बॅटिंग चांगली पाहायला मिळाली ती कंटिन्यू चालू ठेवली जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी आपण 2 बॅटरचा विचार केला तर खूप चांगला खेळ त्यांनी केला. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांनी जोडलेत. इथून तिसऱ्या षटकामध्ये आणखी काही 10 ते 15 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक चांगला धावफलक मात्र उभा होईल ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघाचा. धीम्या गतीने हा बॉल मात्र पाहायला मिळाला. लेग ब्रेकचा मारा यावेळेस केला होता आणि ही खासियत आहे विकास या बॉलरची.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय. हो हो, खूप चांगले प्रयत्न केले होते, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू डिक्लरेशनच्या दिशेने रवाना होतोय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग फक्त आणि फक्त या 2 धावा डिक्लरेशन झोनच्या अनुसार दिल्या जातील. पळून तर 3 पूर्ण केल्या होत्या, परंतु आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जो डिक्लरेशन झोन तयार केला आहे आणि त्या दिशेनं या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अजून हे एक हा डॉट बॉल येतोय. विक झोन यावेळेस पकडला आहे विकेश करपडे या गोलंदाजाचा आणि निश्चितच त्या झोन मध्ये मात्र ही चेंडूच्या हाताळणी केली गेली. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये सध्या विकेश आणि विकेश करपडेच फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक षटकार त्याच्या बॅट मधनं धावफलक पोचले गेले 35 आकड्यावरती. अजून इथून आपण पाहिलं तर मग दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 35 धावा ऑन द स्कोर बोर्ड. काय जबरदस्त ही बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाटलं की ना, आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपल्या मनातील विचार जे आहेत ना ते पॉझिटिव्ह असायला पाहिजेत आणि एक पॉझिटिव्ह विचाराने चांगल्या माइंडनं ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये विकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेस हा वाईट बॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव ही पूर्ण केली गेली. एका धावानं धावफलक पोचला गेला 36 आकड्यावरती. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट त्याच्यामध्ये कनेक्शन झालं नाही. बॅट कीप थोडीशी लवकर फिरली गेली आणि चेंडू थोडा धीम्या गतीचा होता. पूर्णपणे भीट झाले बॅटर. पुन्हा एकदा या ठिकाणी जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू येते डॉट. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 36 आकड्यावरती. 12च्या सरासरीने ह्या धावा मात्र जमा केलेत. इथून लक्ष असणार आहे 37 धावांचं आणि या 37 धावा निश्चितच पूर्ण केल्या जातील. जयेंद्र वाघे प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे.
ना कि मंजिल यूं ही नहीं मिलती, राही को एक जुनून सा दिल में जताना पड़ता है, पूछे चिड़िया से कैसे घोंसला बनाती है, वो बोले मुझे तिनका तिनका उठाना पड़ता है. डेफिनेटली आपण बघितलं तर एक 12-20 समीकरण प्रति ओव्हर मध्ये 10 ची औसत. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, गॅप मध्ये फिल्डर होते तिकडे लांब राहिले, परंतु पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला देखील आणि तिसरी देखील पूर्ण होईल. अगदी आपण पाहिलं 3 धावा झपाट्याने वेगाने पूर्ण केल्या गेल्यात आणि त्यामुळे जसं वाटते की आता तो फ्रेशर पडलाय. बॉडी लँग्वेज मात्र तितका दिसला नाहीये. विश्वनाथ जाधव एका बाजूने आता कुल माइंडने क्रिकेट खेळलं गेलंय आणि प्रेशर नाही घेतलंय त्यांनी. त्यांना माहिती आहे की कॅल्क्युलेट क्रिकेट कशा प्रकारे आपल्याला ओव्हरला टार्गेट करायचं आहे. त्यांनी केलंय ते आतापर्यंत पहिल्यामध्ये आणि या दुसऱ्यामध्ये आता त्यांना स्ट्राईक मिळते. संतोष पाहतोय आपण सामना विशूशी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फाटका करायचा होता, परंतु अगदी आपण पाहिलं गतीने बीट केलंय. चांगला टप्पा, नियंत्रण सगळं काही पाहायला मिळालं या चेंडूमध्ये. अशा प्रकारच्या चेंडूची गरज आहे बघा. अटॅकिंग गोलंदाजी करावी लागेल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी इथे करावी लागेल. एक विकेटची गरज आहे ओमसागर ब्राह्मणगाव या टीमला आणि ती विकेट जर मी आली तर मग या मॅच मध्ये ते नक्कीच परतू शकतात, परंतु त्याच्यासाठी तो चेंडू हाताळावा लागेल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या दरम्यान बघितला की हा चेंडू दिशाहीन पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा मात्र मिळालाय. थोडंसं अग्रेशन दर्शवलं गेलं होतं विशूने. 1 रन मिळेल एक्स्ट्रा आणि टीमची टोटल मात्र अगदी बघितली आहे 21 धावा या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 16 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. संतोष वळवी टू विशू. रिवर्स जोखीम भरा फटका. आता पाहिलंय आपण की गोलंदाज कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. आपल्यावर अग्रेशन दर्शवलं गेलंय. या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू अगदी आपण बघितले ना 3 म्हणजेच काय तर मग येणारे 9 चेंडू असतील आणि या 9 मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 16 धावा. एक मोमेंटम शिफ्ट करणारा नक्कीच एक चांगला चेंडू हवा आहे ओमसागर ब्राह्मणगाव टीमला. संधी शोधावी लागेल, निर्माण करावी लागेल, त्याच्यासाठी नक्की चांगला खेळ विथ द बॉल करावा लागेल ओमसागर ब्राह्मणगाव टीमला. परंतु यावेळेला बॅटच्या रडार मध्ये फटका चांगला खेचलाय. डिस्टन्स कव्हर झालं नाहीये आणि सुंदर कॅच मात्र पकडला गेलाय. अगदी आपण पाहिलं तर तिथे फलंदाज मात्र होत आहे. फलंदाज बाद. जैसा म्हणतात ना कि तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में कभी ऐसे उदास नहीं होते, हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो मेरे दोस्त. तकदीर भी तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. तकदीरवर तितका भरोसा करू नका, कारण क्रिकेटच्या पडल्यावर तकदीरला कमी आणि मेहनतीला जास्त मात्र नक्कीच लक्ष दिलं जात आहे, फोकस केला जात आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रेम आलेत, परंतु या ओव्हर मधले चेंडू शिल्लक असतील अगदी आपण बघितले ना तर 2 म्हणजेच काय तर येणारे 8 चेंडू आणि धाव्यांची गरज 16. बघा बॅटिंग आहे विश्वबाद झाले असा याचा अर्थ असा नाही आहे की पूर्णपणे संघ मागे पडलाय. प्रेम त्यानंतर अविनाश बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी डॉट चेंडू. काही जबरदस्त स्पेल राहिलाय संतोष वळवी यांचा, कारण की एक मोठी विकेटची आम्ही चर्चा करत होतो मोमेंटम साठी आणि ती विकेट त्याने मिळवून दिली आहे. मोमेंटमला मात्र नक्कीच त्याने आपण पाहिलं की आपल्या बाजूने वळवलंय. धावफलक स्थिर आहे 7 चेंडू आणि 16.
पुन्हा एकदा आपण पाहिला तर हा सुंदर चेंडू हाताळला गेलाय, स्टंपिंग केलंय, अपील केली गेली आहे, परंतु अगदी आपण पाहू शकतो या वेळेला की अपील मध्ये अगदी पण बघितलं तर काही नाही आहे, परंतु प्रेम ने 2 डॉट बॉल खेळले. आता प्रेशर आलं बघा, विशूची विकेट मिळाल्यानंतर आता मॅच फसलेली बघायला मिळते. परंतु 6-16 मागच्या मॅच मध्ये तर किती 26 चेस करायच्या होत्या 6 मध्ये आणि लगभग 20 तर चेस केल्या होत्या आणि इथे आता बघितलं तर 16 हव्या आहेत. आता कोणता गोलंदाज वापरला जाईल त्याच्यासाठी देखील चर्चा. 16 धाव्यांची गरज आपल्याला जर पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर कोणते गोलंदाज वापरले जातील. चला घाई करा, आपल्याला आणखीन मॅच खेळवायचं आहे, त्याच्यासाठी वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. बॉलिंग ट्रॅकवर मात्र निवडला गेलाय. चर्चा केल्यानंतर अगदी आपण बघितलं ना तर देवा या गोलंदाजाला निवडला जाईल की कोणाला निवडला जाईल, तर डेफिनेटली देवालाच निवडला गेले. देवा सटका धावून येईल का? जसं म्हटलं जाते ना की शाम सूरज को ढलना सिखाती है, शमाय परवाने को जलना सिखाती है, गिरने वालों को ही होती है तबलीग, लेकिन ठोकर ही तो इंसान को तो चलना सिखाती है. आणि बघूया आता आपण मग आता इथून कोण चालेल आणि कसा चालेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 16 गेल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये किती आल्या. संतोष यांच्या स्पेलचं कौतुक करूया आपण. पाच म्हणजेच पहिल्याच बॉलवर 3 आल्या होत्या आणि त्यानंतर अगदी आपण बघितल्या का उर्वरित 5 मध्ये फक्त आणि फक्त 2. अरे भाई मैच चल रहा है, ये गांव नहीं है, ये मार्केट नहीं है. अप्पा 6 चेंडू 16 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 गेंदों में 16 रनों की जरूरत है. मुकाबला एक ऐसा पड़ाव लग रहा था कि आसानी से जीत लेगी दानिव की टीम, लेकिन नहीं, मोमेंटम को पूरी तरह से बदल दिया दूसरे ओवर में. अब यहाँ पे देखो कि कशमकश हो रही है. अब ये मुकाबला कौन जीतेगा कैसे जीतेगा मालूम नहीं, लेकिन बल्लेबाज प्रयास करेंगे, दूसरी तरफ गेंदबाज प्रयास करेंगे. अविनाश जिनके हाथ में बल्ला है और बल्ला घुमाना भी खूब जानते हैं और कई बार उन्होंने ये कारनामा किया है. आज विजय नहीं है इस टीम में, लेकिन उनकी जगह अब अविनाश को चलानी पड़ेगी. देवा गेंदबाजी के लिए लेफ्ट आर्म गेंदबाज है. पहली गेंद सामना करेंगे अविनाश. मुकाबला उस लेवल पे है, मतलब यहाँ से हर एक गेंद है ना बहुत इंपॉर्टेंट. पूरी तरह से इस गेंद को है ना खेलने का प्रयास किया था, लेकिन 22 के रन मिलेंगे, एक्स्ट्रा के रन मिलेंगे. इस रन से ज्यादा फर्क नहीं पड़ेगा ओम सागर की टीम को, यही सोचेंगे वो. आता हेच तर आहे की 22 गेले तर मग परिणाम नाही पडणार की येणारे 5 मध्ये 15. देवा बॉलिंग ट्रॅकवर आहेत. दुसरा चेंडू असेल. अविनाश 15 धावा असतील त्यांच्या डोक्यामध्ये. 5 चेंडू 15. दुसरा चेंडू देवा बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने टक्कन उडवलाय चेंडू, चाललाय हाय हॅलो टाटा बाय बाय करत अगदी सीमा रेखा पार. अविनाशच्या बॅट मधून धमाका षटकार. थँक्यू डीजे. बघा एक सिक्सर आला. आता 9 धाव्यांची गरज. 4 चेंडू 9 धावा. आणि तेच म्हटलं होतं की अविनाश बॅट फिरवण्यामध्ये माहीर आहेत आणि असे कारनामे करण्यामध्ये देखील माहीर आहेत.
9 धाव्यांची गरज पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय प्रेशर बघा आता देवावर देखील आलंय ओमसागर बामणगाव टीम. ज्याप्रमाणे पहिली मॅच देखील आपण पाहिलं ना की एक शेवटच्या बॉल पर्यंत गेले आणि हे देखील जाणार आहे याच्यामध्ये शंका नाहीये. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता इथे अगदी आपण पाहिलं बाईच्या स्वरूपात धाव मिळेल इथे एक धाव मिळेल एका धावेने पुन्हा एकदा समीकरण आपण बघितलं तर असेल 3-8 3 चेंडू 8 धावा. संघर्षमय वातावरण क्रिकेटचं हे वातावरण गरमागरमीचं वातावरण जसं म्हणतात ना कि ना संघर्ष ना तबलीग तो क्या मजा है जीने में बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब लग जाए आग सीने में. आणि आग मात्र नक्कीच लागलेली आहे कारण की 3 चेंडू मध्ये 8 धावा ज्या करायच्या आहेत. विनाश नक्कीच करतील का विनाश आणि विनाश करायचा असेल तर नक्कीच त्यांना एक चांगला खेळ करावा लागेल. चला स्पीडअप करायचं आणखी मॅच खेळायची आहे आपल्याला. येणारे चेंडू अगदी आपण बघितलं तर डोळ्याच्या समोर 3 आणि धावांची गरज 8 आणि कोणाची लागेल वाट आणि कोण पकडतोय विजयाची वाट हे देखील आपण म्हणू शकतो. इथून अष्टमच्या बाहेरून चेंडूला खेचून मारण्याचा प्रयत्न एक धाव तर मिळाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय अगदी 2 तर धावा मिळाल्या तिसऱ्या धावेसाठी परतलेत नाहीये तर नक्कीच 2च धावेवर समाधानी राहिलेत. बघा भरपूर प्रेशर आहे इथे या मॅच मध्ये भरपूर काही गोष्टी शिल्लक आहेत. जबरदस्त हाय व्होल्टेज मध्ये हा देखील मुकाबला कन्वर्ट होताना बघायला मिळते आपल्याला. आणि ज्या अनुषंगाने मात्र अविनाशने प्रयत्न केलेत ना भरपूर नक्कीच आपण पाहू शकते. येणारे आता चेंडू अगदी आपण पाहिले तर 2 आणि या 2 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज. असं म्हटलं जाते ना कि जो लोग मंजिल को पाने की चाह रखते हैं वही तो लोग असल में नामुमकिन वाला काम करके दिखाते हैं. डेफिनेटली आपण बघितलं ना तर इथे ते काम करून दर्शवू शकतंय कारण की बघा मागच्या मॅच मध्ये देखील 2 चेंडू 6 आल्या होत्या आणि इथे देखील 2 चेंडू मध्ये 6 म्हणजे काय तर समीकरण जे फलंदाजाला देखील इथे संधी मिळू शकते जरी परंतु याच चेंडू पण नजर असेल की हा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल ह्या चेंडूवर किती धावा येतील ते देखील पाहावं लागेल. गाडी आहे मैदानाच्या आतमध्ये थांबा कारण की ह्या क्षणाला जर गाडीच्या दिशेने चेंडू गेला तर तो थोडासा मग क्रिटिकल ठरू शकतोय. अगदी आपण बघतोय ना एका बाजूने विशीने स्टार्ट केला परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जी विकेट मिळाली त्यामुळे थोडासा मोमेंटम शिफ्ट झाला आणि तसं देखील आपण बघितलं की मग त्या मोमेंटमला पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. असं म्हणतात ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं आणि ते अस्तित्व नव्याने निर्माण करायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अविनाश यांना देखील पाहिले. 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. उडवलाय चेंडू हवेत आहे उंची जास्त लांबी कमी फिल्डर आहे विकेश तिथे कॅच मात्र विकेशला मिळाली फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा मोमेंटम अजून सुद्धा आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु फसला. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आशिष परंतु काय तर इथे 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. जसं म्हटलं जाते ना कि जो हो गया उसे सोचा नहीं करते जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को जाईल का असं देखील म्हणतो की नाम बन जाए और नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर यू ही कोई लेकिन आप जिंदगी ऐसे जियो सबके लिए एक बड़ी वाली मिसाल बन जाए. 1 चेंडू 6 धावा. नक्कीच पाहूया कोणाचे होते हवा. 1 चेंडू धावा 6. हो या वेळेला पाहिलं आपण टॉप एज आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. अगदी 4 धाव्याने हा सामना जिंकला गेलाय ओम सागर बामणगाव या टीमने
आणि धाणीव संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं आणि हा सामना ओमसागर बामणगाव संघाने मात्र आपल्या नावावर केलाय. आज थोडीशी कमतरता जाणवली. विश्वनाथ होते परंतु विजयची कमतरता जाणवली आणि विथ द बॅट विथ द बॉल, कारण की त्यांचा रोल खूप महत्त्वपूर्ण राहतो आणि ओमसागर बामणगाव संघानं मात्र हा सामना जिंकला. आता अगदी आपण बघितलं तर मग आझाद वसई टीम अगेन्स्ट आपण पाहणार आहोत ओमसागर बामणगाव आणि